झालं ना बाई त्याच्यातलं टाकून दे ना आता. ओ बाई बाई झालंय तरी निरा त्याच्यातलं खातच राहायचं. थांब थोडी. काय म्हणतो बाई? अहो ताई तुमचं सामान पडलं. माझ्याजवळ तर कोणतं सामान नाही हो बाई. हे घ्या. हे बघा ना, हे तुमच्या जवळून पडलं तर तुमचंच असेल ना. ओ बाई तो कचरा होई ना. माझ्या नातीनं आताच त्यातले आलू चिप्स खाल्ले आणि टाकून दिलं आणि तू यात हेच उचललं. बाई कचरा असता तर तू त्या कचरा पेटीत नाही टाकला असता काय? असं रस्त्यावर थोडी फेकून दिला असता. बाई माझ्यामुळे कचरा होते का? आणि मी एकटी टाकतो का? असे तर किती रस्त्यानं जाणारे कचरा टाकतेत. हे बाहेर फेकलेल्या पन्न्या आहेत ना, हे एकापासूनच सुरुवात होत असते आणि हेच तर आपली गलती आहे. आपण विचार करतो की एक पन्नी फेकल्यानं काय होते, पण एक पन्नी फेकल्यानं काय होते सांगू काय? ह्या नाल्या आहेत ना, ह्या तुडुंब भरतात आणि मग डेंग्यू मलेरिया असे आजार होत राहतात. आणि तसेच ते जर समोर अटकले ना तर तेच पाणी गटाऱ्यातलं बाहेर येते आणि कित्येक गाड्या उभ्या राहतात आणि उभ्या राहिल्यानं सगळं जाम होऊन जाते, ॲक्सिडेंट होतात. याले जिम्मेदार कोण? ओ बाई माय एक पन्नी फेकल्यानं काय तुझ्या घरी कचरा होऊन राहिला काय? एवढं लेक्चर देऊन राहिली मला तू. कितीक हादसे होतात. याला जिम्मेदार फक्त ही एक पन्नी. आणि ते नाल्या साफ करणारे लोक येतात ना, करतील ना ते साफ. बाई तुम्ही घरी घर साफ करता, परत तुमच्या नातीनं जर कचरा केला घरात तर तुमचं जीवावर नाही येत का? तसेच ते कामगार लोक तर रोज साफ करतातच, पण रोज रोज तुम्ही असा कचरा आणून इथं टाका तर त्यांचंही जीवावर येत असेल ना. तुम्ही त्या वर्करचा कधीतरी विचार करता का? बाई सरकार तर अभियान चालवते, पण त्या अभियानात सहकार्य करायचं आपलं पण कर्तव्य आहे ना. एक सुरुवात तुम्ही करा, एक सुरुवात मी करते. खरं आहे हो बाई, तू आता नाही करणार मी कचरा. मंडळी मी तर समजली, पण तुम्ही समजले काय?